मित्रांनो नमस्कार. बरेच व्हिडिओज तुम्ही पाहिले की CQ कॉल वगैरे याच्या आधीचे व्हिडिओज मी जे नुकतेच हॅम झाले त्यांच्यासाठी व्हिडिओज बनवले. आता जे हॅम बनवू इच्छित आहेत, ज्यांना हॅमची एक्झाम द्यायची आहे, ज्यांना रेडिओचा खूप इंटरेस्ट आहे, रेडिओचा खूप इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी मी सांगणार आहे. याच्यामध्ये तुमच्या दररोजच्या कामाबरोबर तुम्ही हॅमचा स्टडी करू शकता. याच्यामध्ये माझी एक वेबसाईट आहे, manjifera.in/project/ham manjifera.in/project/ham या वेबसाईटवरती मी बरंच स्टडी मटेरियल बनवून ठेवलं आहे. MCQ क्वेश्चन्स बनवून ठेवलेले आहेत, PDFs आहेत, त्याच्यावरून तुम्ही हॅमचा स्टडी करू शकता. आता जो हॅमचा स्टडी करणारा जो विद्यार्थी असतो त्याला हॅमच्या भाषेत SWL किंवा शॉर्ट वेव्ह लिस्नर, ठीक आहे, लिस्नर असं म्हटलं जातं, शॉर्ट वेव्ह लिस्नर. तर शॉर्ट वेव्ह लिस्नर्ससाठी मी असं सजेस्ट करेन की जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओ स्टेशन्स ऐकायचे असतील तर तुम्ही RTL-SDR म्हणजे RTL या कंपनीचा SDR व्हर्जन 4 म्हणजे सॉफ्टवेअर डिफाईन्ड रेडिओ व्हर्जन 4 हे विकत घ्यावं, ज्याची किंमत 5,800 पासून पुढे आहेत. म्हणजे 5,800मध्ये सध्या, म्हणजे आज तारीख आहे 8/3/2026, यावेळी 5,800 रुपयेमध्ये तुम्हाला robu.in वरती पूर्ण किट मिळतं या RTL-SDRचं. आता सॉफ्टवेअर डिफाईन रेडिओ म्हणजे काय, तर एक आपल्या USB ड्राईव्हसारखं असतं छोटंसं, आणि ते तुम्ही तुमच्या मोबाईलला कनेक्ट करू शकता किंवा लॅपटॉपला कनेक्ट करू शकता किंवा टॅबलेटला कनेक्ट करून तुम्ही रेडिओ हा तुमच्या लॅपटॉपवरती, मोबाईलवरती, टॅबलेटवरती ऐकू शकता किंवा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज ट्यून करून तुम्ही लिसन करू शकता त्यांना. म्हणजे तुम्ही काय झाला, शॉर्टवेव्ह लिसनर, म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सी लिसन करू शकता RTL-SDRवरून. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा छंद या RTL-SDR डॉंगल V4 डॉंगलच्या माध्यमातून सुरू करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जे काही मॉड्युलेशन्स आहेत, FM मॉड्युलेशन आहे, AM मॉड्युलेशन आहे, SSB आहे, LSB आहे, जे HFमध्ये आपण हॅम ऑपरेशन्समध्ये वापरतो. त्याच्यानंतर वाईड बँड FM आहे, FT8 आहे. मग अशा ह्या सगळ्या मॉड्युलेशनबद्दल तुम्हाला ज्यावेळी तुम्ही RTL-SDR वापरता त्यावेळी ह्या सगळ्या मॉड्युलेशनबद्दल तुम्हाला हळूहळू माहिती मिळत जाते. त्याच्यानंतर तुम्ही जे वेगवेगळे सॅटेलाईट्स आहेत ते ठराविक काही फ्रिक्वेन्सीवरती SSTV चे सिग्नल पाठवत असतात. म्हणजे स्लो स्पीड टेलिव्हिजन इमेजेस पाठवत असतात ते सॅटेलाईट्स. तर त्याचं तुम्ही डिकोडिंग करू शकता. जसं की रोबोट 36 म्हणून ॲप आहे, 36 की 39. मग त्याच्यामध्ये तुम्ही तो जो काही ऑडिओ टोन आहे तो त्या रोबोट 36ला ऐकायला दिला तुमच्या RTL सॉफ्टवेअर डिफाईन रेडिओमधून, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस सॅटेलाईटवरून पाठवलेल्या तुमच्या मोबाईलवरती रिक्रिएट होतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा छंद RTL-SDR V4, फक्त V4, V3 नाही, V4 डॉंगलनी सुरू करू शकता. थँक्यू.